हाय गाईस, हे बघा आम्ही गेलो तर नाशिकला मराठी साहित्य संमेलनाला. त्यानंतर आम्ही संमेलन संपल्यानंतर आम्ही गेलो त्र्यंबकेश्वरला. म्हणलं देवदर्शन घेऊ, जवळच आहे म्हणून आम्ही दोघं चाललो होतो. पण गाडी आम्हाला बरीच लांब लावावी लागली, 2-3 किलोमीटर आम्हाला पायी जायचं होतं. आणि ही बाजूची बिल्डिंग मला खूप आवडली होती म्हणून मी ते सारखे व्हिडिओमध्ये घेत होते. हे बघा साहेब आमचे पुढं चालले होते. ऊन खूप होतं आणि गर्दीही वाढलेली होती. बघा आम्ही दर्शन कुठून जायचं बघत होतो म्हणून. हे बघा आम्ही थोडं चुकलो होतो. त्यानंतर आम्ही तिथून मग चौकशी करून दुसऱ्या बाजूने गेलो देवदर्शनासाठी. आणि हे बघा खूप छान परिस्थिती, लांबून बघतो लोक आलते आणि खूप छान मंदिर होतं हे. आणि त्यानंतर आम्ही मग दुसऱ्या बाजून गेलो आणि तिथलं जाताना दुकानं होते. हे कमळाचे फुलं खूप सुंदर होते तिथं विक्रीला, मला खूप आवडले होते. आम्ही दर्शन घेतल्यानंतर मग गोदावरी जिथं संगम होतो अशा ठिकाणी आम्ही गोदावरीचं पाणी घेण्यासाठी गेलो आणि दर्शनही घ्यायचं होतं आम्हाला. जुने मंदिरं होते तिथं खूप दगडातले छान छान. आम्ही मस्त असे खरेदी पण केली होती त्या ठिकाणी. आणि हे बघा तिथं महादेवांचं एक छान मंदिर होतं. आणि अजून खूप सारे व्हिडिओ आहेत, तुम्हाला आवडले तर तुम्ही पुन्हा मला रिप्लाय करा, मी पुन्हा टाकल. आणि हे बघा असं हिरवंगार पाणी होतं तिथं आणि लोक त्यामध्ये आंघोळी करत होते. हे बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर करा.